काही सुरू नाही पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कतरून जावं मराठी मुंबईत परत जेवायला मिळू नाही त्यांना चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे इंग्रजापेक्षा टक्कर झाले तुम्ही मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबई जाम करणार मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं 2-4 घंट्याने 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेले इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार कशाचं बंद करणार मागच्या गप्प बसा रे मागच्या गप्प बसा उभं गप कमी वाटत रे तुम्हाला कळतं का नाही काय कळतं परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं तर गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येतं त्यांची तरी काय चूक आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे आमचे लोक असल्यावर मग देते का तुम्हाला तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे मग तरी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार बदला होणार कशाला आपल्याला फरक पडायचं लेकरं लांबून आले तेंबर पाणी द्यावा त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कतरून जावा म्हणून हाट्याला बोलतो ठुले जाऊन काय धंदा आहे राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाही म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जन मताचं मत काय एक मताने लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला देऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ते ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरल्या सरकारने मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणा शिदिली का मराठ्याच्या पोरांना कुणा शिदिली कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा चौपाटी काहीतरी तिकडे गेला असेल समजा
ते काय असं मराठीत पोरग म्हणजे साप आहे का चालता चावतो गेला असं बिचार खेड्याचं लेकरू आहे काय काय पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट हाऊसला जाईल सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे म्हणजे तुमची वेगळी भावना आणि आमची वेगळी भावना असं नका तुलू तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक दिवसाची परवानगी द्यायला काय राव तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू 27 पासून 27चा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही 28चा दिवस झोप नाही रात्र झोप नाही 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही 28ला मिळालं सकाळी म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवली बिना जेवणाचं तसंच निघालो म्हणलं रस्त्यात जेवू नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते मी दुसऱ्याच्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्याने बराचसा लागत हे म्हणजे आपल्या गाडीत नका ठेवू शूटिंग फिटिंग करते ना करून दे ना त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं 28ला सकाळी जेवलो जेच तिथून पुढे मी उठला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर का पत्रकार बंधू दोघं तिघ जण होते की नाही गाडीतून माझ्या आपले ते बिचारे ते म्हणले स्तुती नाही करायलो ते म्हणले आयला कमाले वाची अरे ओरिजिनल करतो जे करता हे कुणी को भरायला हे बाबा होता उपसेच मारला नाही उपस हे विसर पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायच्यात जायची सवय लटकल्या मायामुळे ते आपण गाडीवर वगैरे मध्ये कळत नाही जेवायला मिळाला निघाला नाही ते म्हणले उगाच आपले कुठलो आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काय करणार नाही ते देवबाप्पाच्या दर्शनाला जाते परत आझाद मैदानला बसते येते पुन्हा येते काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाही लय गरीबाचे लेकर आहेत लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले ते मराठ्याच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हालेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात मी उपोषण करून करून मेल्यावर मन द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की तो पुढे तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोगायला कोण होत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही इथं टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळे पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमच्याची दैत्य दल्ली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले की आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या रानातून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमचे सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात त्यांचेही झारपड होणार ना हो जशाला तसं होणार जरा ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार ना मग गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय आणखी ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखी तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा
इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कोणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल, किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, हे ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो, ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप येते. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मिळ लागा कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका, म्हणजे पोराला मिळ लागेल गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार तसे तसे महाराष्ट्रातील लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढं पुढं दिसत, तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची, तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे, फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानाला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा, तिथे स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करी जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा. आणि चेंबूरचा तो मार्ग
सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा. प्रेस यार, प्रेस चालू आहे, शांत बसा ना. प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करावं, त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसतं, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीयेत. त्यांना कशाला वरून येतात रे, तुला जागा आहे घ्यायची. तू आग यायचे म्हणून कशाला बसलो, तू चढ वरून हे इकडे तिकडे. आणि आग यायचे तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही. येतील नाही येतील त्या सिद्धाने घेणार नाही. परवानगी मिळाली, आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं. मागण्याचा अंमलबजावणी असतं नसतं, त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांतते, तुला काय घडून आणायचं दान म्हणा चलू. अरे ब्रेक चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचा मागतच नाहीत ना एकाच काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या, आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत भांडण लावायचं, एकाचं काढून दुसऱ्या जातात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलं का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या. सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 17 वर्ष 150 वर्षापासूनच. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना. सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काढून दिलं, आमचं उलट काढून त्यांना दिलं. 16% आमचं आरक्षण खाते ते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी गॅजेटियरचे ह्यात येत नाही. त्यांचं काढून कुठं द्यायला, त्यांचं कमी करावं म्हणालं होतं, आम्हाला द्या म्हणालं. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करा, आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलं का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27%, त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलंच हे आरक्षण 1990चं 1990चं. यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या. यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत, काढून घ्यायचं नाही पहिलंच आहे आमचं. हे भ्रम निर्माण करते, त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार.
आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं, यांच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं तरी ठरवायचं. याच्या अडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार यावेळेस. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ झाली तर या राज्याचं शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष एकदम मराठा. चला धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहितीये मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेका करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही येत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलं. त्यामुळे टेन्शन नाही. बरोबर ट्रेन चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद आमचं आरक्षण, आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली त्यात. आता नाही, आता फुलान फाईट, शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही तो विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कोणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत का आमच्या स्वतःच्या म्हणण्याने चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत, ही आमचा सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉइंट आहे. मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काळीन औषध लावणे, त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलटावर बसून काळीन औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उलटावर जर माणूस बसला तर खाली दूध झालेल्या माणसाला काळीन औषध लागतच नाही. जर तो उलटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उलटावर बसून काळीन मलम लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत मग
बोलण्याची भाषा आहे. आता तुम्ही परत म्हणता रस्त्या दिल्या, धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला, एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का पोलीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लांब नाही, पण हे काय लेट दिसतो तुमचं गाव. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं, तुम तिथं एक माईक आम्हाला आणून दे, एक भोगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं गेलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बरोबर बंद करण्यात बाहेर राहतो मी. तुम्ही पुढे वजनशील काय बरोबर करता नाही, एखादे बरोबर बंद करायचं व्हा माहिती का. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी दे, विदर्भात एससी दे, खानदेशात एसटी दे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का, हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ, दर आमचा मराठ्याचं तसाच. हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. जर आमचा अंतर्गत विवाह आहे म्हणून कळा ना, आम्ही मराठीचे म्हणून मिळाला ना. इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नाव ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला मराठी बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे ऐका ताळमेळ, हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं, हे तुमचं कर्तृत्व. ऐका जाता हो द्या जाता फडणवीस साहेब. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या बुट चाटणारे आमदार येते, गोळी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार येतात. फक्त कर्तृत्व तुमचं, कारण त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का. याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमचे, आणखी विसरलं. तू द्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या. तुम्ही आम्हाला देवाच्या आडोंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुटीला, तुम्हाला वाजत असू देत नव्हतं. तुमचे बोट पुढेच बघा पखवाज. पखाच्या खालच्या बाजूला आहे, पखाच खालून नसतो वाजत, वरून वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पखात वाजल्याने तुमच्या गळ्यात टाळा दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर, 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा, बरोबर का. हे नाही मात्र तुम्ही जे टकळा वाजा सुरू केले, हे कर्तृत्व नाही, हे कर्तृत्व तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचे कर्तृत्व आहे.
करतो तो सोपे नाही, सांगावं किती मला रात जाईल. कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्लं नसतं आम्ही तुम्हाला बोलत नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर? महे पोलीस आहेत, मया पोलिसालाच हल्लं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बायावर हात मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही जेलात जाऊ दे. तर ते म्हणते माया पोलिसाला हल्लं. पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे शा दिलाय. तुम्ही आडमोठं चालले तर आपण आडमोठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं नाही बरोबर? तुम्ही जसे वागतात तसे आली. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बरं, हा वर्षा बंगल्या जर नाही बुजले अंगुल आले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं. पण तुम्ही मारामुरीच्या भानगडीत पडू नका. मारी धोपटीन दादागिरी करेल पोराला, ते झाला एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यात. आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना, ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले, मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या. आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली, त्यांचं टंबळच वागलं. मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाहीये. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले. ते थोडेफार काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या. मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकीतो, मग कोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझं बी यादी काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलतो. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही, मला काय मी तज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला करून नाही पडली. लोकसभेला तर एकानाच निवडून आली. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मला नाहीच, पण आता तुम्ही विचारल्या तरी म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी असते विधानसभेला, लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ, असं माझं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ञ नाही. करू शकते ते काय सुविचारल्यातलं नमुनेबाजी जे करू शकते सांगतात नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधव निरोप पाठवला जाहीर मीडियात. योग्य वेळे योग्य संधी. गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मन जिंकणे. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसर, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसर. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे. आता अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहते. पण त्या कळतच नाहीये, द्वेषच भरला. बस
बाकी काय चला धन्यवाद. तोंड कोरडं पडलं. उद्या उद्या बोल ते लय अवघड आहे. अरे मग तेच सांगितलं मी. हॅलो पुन्हा एकदा ऐका पोराव आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा. सारखे निरोपा पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या आणि तिकडे आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मद्रालाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठावर सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करायचं नाही, बोलायचंच नसतं. पण मला लय कंडी तुम्हाला लय कंडी दोघांचा लपून धुत नाही मी. काय आहे ते मग ते बार बार मला विचारायला ते सरकार. मग मी सांगतो त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा. मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून. म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जातील. आणि आता विरारच्या पोराला सांगतो आता ते काय असेल तिकडचा टप्पा येणार असेल तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय हे मुख्यमंत्री असा माणूस आहे त्यांचं 4-2 लोक आहेत ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतील. आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा. आपण काय केलं पाहिजे. 13 ते काफी मराठवाडाचं मागं नाही. आता मराठी संपले याच्या माग कोण न राहिले. पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही. याच्या माग कोकण राहिला नाही. खानदेश विदर्भ राहिला नाही. ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोटे मराठीचे उसळले आता डोकं खाली धर. आता काय करा पहिले सांगत होतो मी गरिबाचं कल्याण केलं नाही मला सोडू शकत ते. विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंग वर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो मला बार बार बोलता येणार नाहीये. मग आता तोंड कोरडं पडलंय म्हणून माझी विनंती आहे तुम्ही घोषित करा. मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊन लावतील आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या. कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त. त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका. इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांना आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले. नुसतं 29 म्हणता. 29 कुठं बीडला दिलं का अमरावतीत हे का कुर्शी घे असं धाराशिवला आहे का लातूरला आहे का हिंगोलीत हे का इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिलं असं त्याच्यावर लिहावं लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळालं एका गल्लीत उकळत दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठे बसतील. काही ताण होणार नाही. सरकारला शब्द धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडलंय. सकाळपासून नाही घेतलं पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा. पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये कारण ते आता तिकडे फोन आले काय पाहते
मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून, कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ. मी जाणून ते बघन मग मी काय करायचं. आणि हवा तसा जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायला घ्यायच्या, पण मुंबईत यायचं चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात. हे खरं, तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही, पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा, उगाही टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी घेण्यात घेतलं, पाणी आजच्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडू तिथून पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवायचा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथले पार्किंग काही फुल झाल्या, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावावं लागेल ना. आपल्याही पोरांनी आडमटपणा करायचा नाही, मग ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले. मग फुल झालेत ना, तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. इथं असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, त्यात 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन, इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतो, तुम्हाला मला सांगतो. परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर, ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच, सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आता बाहेर गेले ना, पुऱ्याने बाहेर निघायचं, एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 7-10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे. स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुंतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम, माझ्या पुढे हिंडत यायला गळ्यात घालून. आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूला होईल, काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे ना काम करा, पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. यश थांबला. आरक्षण मिळूस तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळ करायचं नाही समाजाचं. चला बोलायला लावू नका, मला त्रास होतो. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज, सकाळी 100% घेतो. अरे बाबा आम्ही बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नका, सकाळी बेस्ट देतो. हा, अरे कशाच्या आधी आपल्या उडीदाराची आण पत्त्या करा ना, बघून याच्या आण प्या ना. चहाच्या टपऱ्या उघडा त्यांच्या पाय पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग येताना गाड्या येणार का आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्पा येणार. त्याला माझ्या येताना चहा पाण्याचं तुमच्या गाडीत टाकून घेऊन. मी आता हे काम करेन का, तुम्ही मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला बसतो. मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात लिहून लावा म्हणलं, सांगितलेलं कळा ना. त्याच्यामुळे मला लोड होईल ना, तुम्ही असं कामच करू नका.
मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणते. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा इथे सरळ झाले चला लगेच बाहेर व्हा. खाली वा सगळे पाहिलं आपले सुद्धा काय उभारवून अर्थ नाही. तसं काय मिळतं तरी पाहिलं पोरं उभारवून राहावं काहीच होते त्याच्यात. मस्त काम करायचे बाजूला. झोपा पण आपल्या गाड्यांचं काही चिखल असला तर चिखल नसला तर झोपा आणि चिखल असला तर मग गाड्यांजवळ झोपा कसा त्रास सहन करायचा. काय करू मग आता काय मी ते का ट्रॅफिक पोलीस आहे का. तुमच्या गळ्यात बिल्ला कधीला दिसतोय. काय काम आहे तुमचं. काम आहे का महायुती महाकाम आहे की तुमचं आहे. कोण मग काम कोणाचं तुमचं. मी उपोषण करू ते काम करू. तुम्ही कशाला नुसते मग मी आंदोलन करतोय उपोषण करतो म्हणजे मागचे काम अडचणीचे तुमचे. उठलं 10ला किंवा 11ला उठलं जसं उठलं तसं. आता माझी तब्येत नाही खराब झाली. मी आज 2 दिवस आधीच उपोषण सुरू झालं मग. पण आता अधिकृत 29ला म्हणलं होतं मी म्हणून अधिकृत झालं नाही. तुम्हाला माहिती उपाशीच 10-11च्या मध्ये कधी बरोबर. काही गाड्या वाशीच्या मार्केटला लावा. वाशीच्या मार्केटला काही जागा वाटतात तिथं काही मैदान असते अलीकडे पलीकडे तिथं लावा. सरकारने आणि पोलिसांनी अधिकृत त्यांना पार्किंगच्या जागा घोषित कराव्या लागतात मैदानाचा. तेव्हाच हे प्रश्न सुटेल तेव्हा सुटणार नाही. व्हायली काही इथल्या पार्किंगच्या होत्या ना त्या काही फुल झाल्या. मराठा समाजाच्या पोरांनी समजून घ्या इथल्या काही पार्किंग फुल झाल्या. आम्ही पण इथं स्थानिक मुंबईकरांना विचारतो इथं आणखी पार्किंग आहेत का. असल्या तर तेव्हा पण करायला नसल्या तर त्याच्यात वाशीचं नाव आहे का शंभूरची वडा. मग इकडे बाय खायला इथं जवळ पासपोर्ट असते ना जवळ दादरला. हा मग त्या दादरला इथं कुठं असते पार्किंग तर घोषित करा. पटापट पुढं गाड्या लावून रस्ते मोकळे करतात पटापट. हे सरकारवर आणि पोलीस बांधवावर होते. तुम्ही इकडे दादरच्या पार्किंग देणं काही वाशीच्या देणं हे काम तुम्हाला करावं लागणार लवकर.
कसं होईल याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आपल्याला मागून बॅरिकेड लावायचं का बघा बरं. पोलीस बंद होते मग कशाला येते तर उगाच ते आले आता 10-12 जण मला ते दिसते. पत्रकार बांधवाला मागच्या बाजूला बाईट घ्यायला लावू नका म्हणजे मागच्या म्हणजे या त्याच्यावर ते उड्या उडी होती. तिथे एक पोर थांबा आपले तिथे थांबा आपले आपल्याच पोराला थांबा.